नमस्कार मित्रांनो, आज आपण ठाणे शहर चालक सेटेचा क्वेश्चन पाहणार आहोत. आपण आज सगळे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवणार आहोत बरं का. तर आता स्टार्ट करतोय मी. क्वेश्चन नंबर 45 म्हणजे 45 नंबर प्रश्नापासून सुरुवात होणार आहे. क्वेश्चन वाचून घेऊया. अर्धा तासात पुस्तकाचे 16 पाने वाचून होतात, तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील? बरोबर. आता बघा, मी इथे लिहिले अर्धा तास म्हणजे किती, 30 मिनिटे. 30 मिनिटांमध्ये किती, 16 पेजेस बरं का, म्हणजे पाने. तर पावणे 2 तास. बघा आता पावणे 2 तास म्हणजे काय, 1 तासामध्ये किती मिनिटं, 60 मिनिटं बरोबर. आणि वर 45 मिनिटे म्हणजे पावणे 2 तास होईल. म्हणजे किती झाले, 105 मिनिटं म्हणजे पावणे 2 तास झाले. म्हणजे बघा 105 मिनिटं म्हणजे पावणे 2 तासाला किती. तर काय करतो आपण, त्रिकस गुणाकार करायचा बरं का. 100 किंमत काढायची ना आपल्याला. ठीक आहे. तर 16 गुणिले 105 भागिले 30 म्हणजे आपली 100 किंमत निघून जाईल. बघा आता 15चा पाडा माहीत असेल तरी सोपं पडेल. 15 दुनी 30, 15 सत्ते 5 200 बरोबर. आता बघा हे 2 ने ह्याला भागवलो का 16ला, 2 1 बे 2 8 16 राहिले काय, 8 गुणिले 7 8 7 56 56 म्हणजे ऑप्शन आपलं क बरोबर आहे. ओके. तर काय दिलेलं बघा, वर्गमुळामध्ये 7 गुणिले वर्गमुळामध्ये 42. बघा आता ह्या 42 जर आपण अशी फोड करायची की ह्या 7चा आणि ह्यांचा काहीतरी संबंध लागायला पाहिजे ना, त्यासाठीच आपल्याला दिलेले असतात असले क्वेश्चन. बघा आता मी कसं लिहितो बघा, नीट बघा. वर्गमुळात 7 गुणिले 6 असं लिहू शकतो ना मी, कारण वर्गमुळामधली संख्या 42 आहे. तर 7 गुणिले 6 मी असं लिहू शकतो, काय अडचण नाही. पुढे बघा 7 गुणिले हे वर्गमूळ सेपरेट करतो, 7 गुणिले वर्गमूळ 6 असं आपण करू शकतो बरं का. या तुम्ही ह्या गोष्टी शिकून घ्या, पुढच्या प्रश्नाला तुम्हाला फायदा होता असं. ठीक आहे. आता हे सगळे गुणाकारमध्ये आहेत ना. बघा आता या दोन्हीचं गुणाकार केलं, जेव्हा वर्गमुळात एखादी संख्या असेल आणि 2 संख्येचा गुणाकार होणार असेल तर हे वर्गमूळ निघून जातं. म्हणजे इथं होणार 7 म्हणजे वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 7 जरी केलं तर वर्गमूळ निघून जातं आणि राहतं 7 आणि राहिलं काय, वर्गमुळात 6. म्हणजे आता आपला ऑप्शन बघूया, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. इथं पण वर्गमुळाचंच गणित दिलेलं आहे. वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 18. हे थोडं झालेलं आहे खडाखोट, समजून घ्या. ठीक आहे. सॉरी, वर्गमुळात 50 आहे बरं का, आणि इकडे वर्गमुळात 18. सेम करूया आपण, फोड करून घेऊया. 2 गुणिले 25 का लिहिले मी इथं, कारण हे 25चा वर्गमूळ आपल्याला 5 येणार आहे. पुढे जाऊन ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. अशी संख्या बघायची ज्याचा वर्ग असणार आहे, त्या संख्याने मल्टिप्लाय करून घ्यायचं. पुढे बघा सेम ह्याचं मी 18चं काय करू शकतो, 2 गुणिले 9 करू शकतो. यस करू शकतो. तर बघा आता ही वर्गमुळात 25 आहे, याला बाहेर काढू शकतो. 25चा वर्गमूळ किती, 5. हे वर्गमुळात 2 गुणिले, तसंच इथं 9 आहे ना, 9चा वर्गमूळ किती, 3 गुणिले वर्गमुळात 2. ठीक आहे. आता बघा पुढं, आता या वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येचा गुणाकार होणार. 3 गुणिले 5 किती, 15. नेक्स्ट प्रोसेस बघा, 15 राहिले किती, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता तुम्हाला मी आधीच सांगितले, वर्गमुळात जर 2 सेम संख्या असेल तर ते वर्गमूळ निघून जाते गुणाकार करताना. काय होणार आता, 15 गुणिले 2 म्हणजे किती, 30. ऑप्शन 2. ठीक आहे, समजलं. आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न बघा 48 नंबरचा आहे. महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाचे असलेले गुणोत्तर. म्हणजे खर्चाचे आणि उत्पन्नाचे गुणोत्तर दिलेले आहे. लगेच लिहून घेऊया आपण. 3/5 आहे. ओके. तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाचा किती शेकडा आहे. त्याचा खर्च, हे खर्च जो आहे ना, ह्या उत्पन्नाची किती शेकडा आहे. मग काय करायचं माहिती आहे का, सिंपली बघा 3 गुणिले 5 आहे तसंच गुणिले 100 काय घेतलं तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढण्यासाठी लागतं हे, म्हणून बरं का. आता बघा भागाकार बघा, 5 ने जर 100ला भागातलं, 5 1 5 5 2 10 आणि ही राहिली 20. 3 गुणिले 20 म्हणजे किती, 60%. म्हणजे ऑप्शन नंबर 2 राईट. पुढचा क्वेश्चन बघा 49 नंबर. काय विचारलंय, खालीपैकी कोणत्या संख्येत 5 ने निशेष भाग जातो. बघा 5 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या 2च प्रकारच्या असतात. त्याच्या शेवटी एकतर 5 आला पाहिजे किंवा 0 आला पाहिजे बरोबर. आता तुम्ही 5 पाडा जरी म्हणला ना, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 म्हणजे बघा 5 आणि 0 रिपीटच व्हावं लागले ना. तर बघूनच कळते आपल्याला शेवटी 5 कुठं आहे,
इथं नाही, इथं आहे. चला ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर. एकदम शॉर्ट ट्रिक आहे, जास्त लोड घ्यायचा नाही. बेसिक गोष्टी आहेत, समजून घ्यायचं आणि जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला आन्सर सोडवता येईल त्या पद्धतीने आपण सोडवायचं. ओके, चला आता पुढचं बघूया. आता बघा, प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 आहे. बरं का, प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज किती आहे? 34 आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. प्रियंका जी आहे ना, ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी मांडलेलं आहे. फक्त आपण ऑप्शनवरून कसं काढायचं ना हे शिकणार आहोत, कारण हे असल्या जे प्रॉब्लेम असतात ऑप्शनवरून एकदम सोपे जातात. बघा आता प्रियंकाचे वय किती, म्हणजे प्रियंकाचे वय किती विचारलेलं आहे, म्हणजे खाली जे दिलेले ऑप्शन आहेत आपल्याला ते प्रियंकाच्या वयाचे दिलेलं असणार. बरोबर. जर समजा मी प्रियंकाचं वय 22 पकडला, बरोबर, ही प्रियंका 22, तर दीपिका 6 वर्षांनी लहान, म्हणजे 22 मधून 6 गेले किती राहिले? 16. आणि या दोघांची बेरीज तर 34 यायला पाहिजे, 34 येत नाही, मग हे ऑप्शन गेला. आता 20 बघा, प्रियंकाचा 20 पकडला तर दीपिकाचं 6 वजा केल्यावर किती? 14. मग दोघांची बेरीज किती आली? 34. म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. समजतं आहे तुम्हाला? व्यवस्थित बघा. ह्याच गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये सर्वांपेक्षा जास्त मार्क पाडून देणार आहेत. लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केलं तरच आपला रिझल्ट येणार आहे. तेच रोज 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 तीच बेसिक मेथड सांगणारे 100 जण आहेत, पण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये लवकर आन्सर कसं काढता येईल हे बघायचं आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 51. काय म्हणलंय? खालीपैकी मूळ संख्या ओळखा. आता तुम्हाला सर्वांना माहित असेल मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, की त्या संख्यांना त्याच संख्येने भाग जातो. इतर संख्यांनी भाग घातला की मग ते पॉईंटमध्ये येतात, पॉईंटमध्ये यायला नाही पाहिजे. बरं का. आता इथे या ठिकाणी जर पाहिलं 87 ह्याला भाग जाते, 91 ह्याला पण भाग जातो, 93 याला पण भाग जातो, 89 एकमेव अशी संख्या आहे ज्याला भाग जात नाही. बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. म्हणजे एक मिनिट तुम्हाला सांगून टाकतो मी. हे बघा, आता 87ला 3 भाग जाते, 87ला बरोबर, 91ला 91 म्हणजे 7 भाग जाते, आणि 93 काय 3 90 आणि वर 3 घातला म्हणजे 3 भाग याला पण जाणार. ही एकमेव संख्या याला भाग जात नाही. बरं का, म्हणून ही मूळ संख्या आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलंय? वर्गमुळामध्ये 0.49 म्हणजे 49. बरोबर. आता बघा मित्रांनो, जेव्हा वर्गमुळामध्ये अशा पॉईंटमध्ये संख्या आलेल्या असतात कन्फ्यूज व्हायचं नाही. वर्गमुळामध्ये आता पॉईंट बघायचं. बघा, पॉईंट नंतर किती घर आहेत? 1 आणि 2. बरोबर. जेव्हा वर्गमुळामध्ये पॉईंट नंतर 2 संख्या असतील तर वर्गमुळाच्या बाहेर येताना त्या संख्या 2च्या 1च होणार. बरं का, म्हणजे 1 नंतरच पॉईंट राहणार. म्हणजे कसं? आता इथं बघा 49 आहे. बरोबर. आता ही वर्गमुळात आहे, मग हे कशाचा वर्ग आहे? 7चा. म्हणजे वर्गमूळ ह्याचा कुठे येणार? वर्गमुळात जर बघायला गेलं, सॉरी, असं जर आपण बाहेर काढलं तर ह्याचं 0.7 होणार. बरोबर, कारण हे 2चं 1च होणार या ठिकाणी. म्हणजे कसं आहे तुम्हाला समजण्यासाठी अजून एक सांगतो. हाच जर प्रॉब्लेम मी असं घेतला 0.0049. बरोबर. म्हणजे आता 0 नंतर किती शून्य आल्यासारखे आहेत? 1 2 3 4. बरोबर. मग आता बाहेर येताना काय म्हणलं? त्याच्या निम्मेच होणार ना, 4चे 2 होणार. म्हणजे काय होणार? 0.049 वर्गमूळ 7 आहे म्हणून 0.007 असं. बरं का, लक्षात घ्या. पुढचं क्वेश्चन बघा 53 नंबरचा. हे काय 4/1000 दिलेलं आहे. बरोबर का. आता काय करायचं मित्रांनो माहिती आहे का, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता खाली किती शून्य आहेत? 3. बरोबर. आता आणि खाली 1000 आहे, त्यामुळे काय आता भागाकार वगैरे काय जाणार नाही, तीच संख्या येणार आहे. बरोबर. जेव्हा खाली 3 शून्य असतील ना तर ते शून्य आपण 0 नंतर वाढवायचे. म्हणजे काय होणार? 0.004. म्हणजे हे 3 शून्य जे असतात ना हे 3 संख्या पॉईंट नंतरच्या. 1000 नंतर 3 शून्य आहेत तर या पॉईंट नंतर 3 शून्य येणार. म्हणजे 1 2 हाला आपण शून्य पकडायचं, 3. मग या प्रकारे ऑप्शन नंबर 1 मिनिट. यामध्ये ऑप्शन चुकीचं दिलेलं आहे बरं का. आपल्याला जे आन्सर पाहिजे ते ऑप्शन नाही, त्यामुळं हा प्रश्न हॅशटॅग होणार आहे, कॅन्सल होणार हा प्रश्न. ज्यांना कोणाला क्लेम करायचं ते करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा म्हणलेला बरं का. इथं काय दिले? 102, 103, 104, 105. तर आता आपल्याला असं जर अवघड वाटत असेल तर काय सिम्पली काय करायचं, प्रत्येकाच्या पुढे 1 शून्य वाढवायचं. म्हणजे काय 10/2, 10/3, 10/4 आणि इथं 10/5. ओके. आता आपण भाग घालू. 10ला 2 भाग केले 2×5 10. ओके. आता 10/3 जर केलं 3 त्रिक 9. बरोबर. 3 त्रिक 9 आणि पुढे 1 राहिला म्हणजे तसंच भाग जाणार शून्य घेऊन. 3 त्रिक 9 म्हणजे 3.33च येत जाणार ह्याचा भाग. आता ह्याचा बघा 4 भाग घालायचा आहे. बरं का. 4 2 8. बरोबर. राहिले किती पुढं? 2.
2ला जर पुढे एक शून्य वाढलं की 20, 4 पंचे 20 म्हणजे हे 2.5 बरोबर. आणि आता इथं 5 दुनी 10 म्हणजे हे 2 बरोबर. मग खाली लिहून घेतो समजण्यासाठी तुम्हाला. इथं आले 5 तर 3.33, इथं 2.5 आणि इथं किती 2 बरोबर. सर्वात मोठा विचारला बरं का आपल्याला. सर्वात मोठा म्हणजे किती संख्या आपली 5. सर्वात लहान विचारलं असतं तर 2. पण आपण सर्वात मोठा कशाचा आहे 5 म्हणजेच कशाचा आपण 1/2चा म्हणून ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 मिनिटाचे 12 सेकंदाची गुणोत्तर किती. कोणाशी काढायला लावले आपल्याला 12 सेकंदाची. ज्याची गुणोत्तर काढायची ती संख्या खाली येणार बरोबर. आणि वर तुम्हाला काय दिले 4 मिनिट दिले बरं का. मग आता आपण ही सेकंदात आहे ह्याला पण सेकंदात करून घेऊ. म्हणजे किती 4 गुणिले मिनिटाच्या सेकंदामध्ये किती 1 मिनिट म्हणजे 7 सेकंद. 60ने आपण गुणून घ्यायचं खाली 12. आता बघा 12 1 12, 12 पंचे 60, 4 गुणिले 5 म्हणजे किती 20 भागिले किती 1 म्हणजे काय 20 भागिले 1 20 1 गुणतो. आता ऑप्शन कुठे आहे आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर आहे बरं का. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया 56. 3 भावाच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2, 3, 7 दिलेलं आहे. तर त्यापैकी सर्वात लहान भावाचं वय काढायचं बरं का. आता मित्रांनो बघा आपल्याला हे वय जे दिलेलं आहे सरासरी वय दिलेलं आहे बरं का. एकूण वय नाही. एकूण वय करण्यासाठी सरासरी वयाचं काय करायचं आता बघा. आता 3 भाऊ आहेत. मी समजा A B C असं कन्सिडर करतो आणि खाली 3 दिलं. का लिहितोय मी सर्व भावांची टोटल वयांची बेरीज काढायची 24 बरोबर. आता बघा तिघाची वय आता 24 हे क्रॉस मल्टिप्लाय करायला जाणार म्हणजेच काय होणार 24 गुणिले 3 म्हणजे 24 त्रिक 72 म्हणजे 72 काय झाली. आता सर्वांच्या वयाची बेरीज सरासरी होती आधी. आता आपण सर्वांची वय काढून घेतली बरं का. तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो सर्वात लहान भावाचे वय बघा कसं करायचं एकदम सोपी मेथड. आता टोटल जे वय आलेलं आहे ते मांडायचे 72 भागिले गुणोत्तर बघा गुणोत्तर सर्व गुणोत्तराची बेरीज 7 आणि 3 10 आणि 2 12 खाली येणार 12. तर कोणाचं काढायचं आहे सर्वात लहान भावाची बरोबर. सर्वात लहान रेशो कशाचा आहे 2चा बरोबर. म्हणून सर्वात लहान 2 येत दिलेला बघा. आता 12 1 12, 12 संग 72, 6 गुणिले 2 किती 6 गुणिले 2 किती 12 म्हणजे ऑप्शन नंबर डी राईट आन्सर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 57. काय बोललं इथं 2400चे 15% किती बघा. 2400चे काढायचे आहेत ना. मग 2400 म्हणून गुणाकार घ्यायचा त्याचा 15% टक्केवारी दिलेली आहे. आपण खाली 100 त्यामुळे आपण 100 भागून घ्यायचं. बघा आता काय करायचं हे 0 गेले 2 हे 0 गेले म्हणजे राहिलं काय 24 गुणिले 15. आता जर मी गुणाकार करायचं म्हणलं 15 चोक 60 आणि चले 6 15 दोन्ही 30 30 आणि हे 6 आजच्या दिलेला किती 30 आणि 6 36 म्हणजे किती 360. ऑप्शन कुठं आपलं 360 बी राईट आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा 58 नंबरचा सरळ व्याजाचा प्रश्न बरं का. वाचून घ्या आधी. विजयने 15,000 रुपये रक्कम 10.12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. एक साधं सूत्र आहे आपण सूत्र मांडून घेऊ. काय सूत्र सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता तुम्ही म्हणसाल म द काय शॉर्ट फॉर्म आहे. म म्हणजे काय मुद्दल, द म्हणजे काय दर, क म्हणजे काळ बरोबर. आता आपल्या बघा मुद्दल किती आहे 15,000 रुपये म्हणजे मुद्दल आहे ना आपली म्हणजे 15,000 ओके. गुणिले दर किती आहे रे बाबा 10.12% 12% दर. काळ किती वर्षासाठी आहे 5 वर्षासाठी 5 मांडा खाली बघा 100. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले राहिले किती 12 पंचन 150 गुणिले 12 पंचन हे 60. आता बघा मित्रांनो कधी पण गुणाकार करताना काय करायचं सोपं जाण्यासाठी 0 0 असतात ना ते एका बाजूला लिहून टाकायचे. किती शून्य देतं 2 ठीक आहे 2 शून्य मांडून टाकलं. आता बघा राहिले किती 15 आणि 6 15 सक्का 90 आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 59. काय बोललं इथं घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतात म्हणजेच ते किती अंशाच्या कोनात. बघा आता हे आपलं घड्याळ आहे बरोबर ऍडजस्ट करून घ्या. हा घड्याळ आहे आणि काय म्हणले दोन्ही काटे सरळ रेषेत म्हणले. बघा आता समजा सरळ रेष अशी असू द्या किंवा अशी असू द्या किंवा अशी असू द्या. कोणत्याही सरळ रेषेमध्ये जर 2 काटे असतील तर तेव्हा काय असतो 180 डिग्रीचा कोन असतो. किती 180 डिग्रीचा कोन ठीक आहे. आता जर आपल्याला 2 काटे काटकोनात आहे म्हणले तर किती बघा 90 डिग्रीमध्ये जर असलं तर 90 डिग्री असले की आपण काटकोन म्हणतो
काटकोन कधी येणार 90 डिग्री. हे अशी असू द्या, अशी असू द्या, अशी असू द्या, 90 डिग्रीला कोणता काटकोन. लक्षात घ्या. ठीक आहे, चला. हा म्हणजे हे काटे सरळ रेषेत म्हणजे कोणते 180 मध्ये. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा 16 नंबरचा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडात काय म्हणतात? हे जीवा म्हणतात. कसं बघा, आता हे वर्तुळ आहे, एक बिंदू इथं आहे समजा, एक इथं, दोघांना जोडणं जीवा. अजून इकडे कुठं पण जोडू देतो. कोणत्याही दोन बिंदूला जेव्हा जोडतो आपण तेव्हा त्याला काय म्हणायचं? जीवा. आता इथं आणि इथं पण जोडा जीवा, बरोबर. असे कोणतेही बिंदू जे जोडतो त्याला आपण जीवा म्हणतात. आता बाकी बघा, त्रिज्या म्हणजे काय असते तुम्हाला या बाकीच्या गोष्टी पण सांगतो, ते तुम्ही नोट करून घ्या. हा सेंटर पासून ही जी लाईन जाते ना, जी जवळची लाईन असते त्याला आपण काय म्हणतो? त्रिज्या, बरोबर. ही त्रिज्या झाली, याला मी आर लिहितो. आणि पूर्ण जे असतं ना ह्याला व्यास म्हणतात, बरोबर. व्यास. हे काय परीघ दिले. परीघ म्हणजे काय? ही पूर्ण ज्या बाहेरची लेअर असते ना सर्कलची पूर्ण क्षेत्र एरिया, तो म्हणजे परीघ. आता बघा परीघाचं एक सूत्र लिहून घ्या, तुम्हाला सांगतो आत्ताच. परीघ म्हणजे काय? 2 गुणिले पाय गुणिले त्रिज्या. हे अशा या प्रकार परीघावर पुढच्या वेळी क्वेश्चन येऊ शकतो, तुम्ही नोट करून घ्या, बरं का. नेक्स्ट क्वेश्चन बघा 61. एका मैदानाची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता बघा त्रिज्या दिलेली आहे म्हणजे हा मैदान कसा असणार आहे? सर्कल मधला मैदान असणार आहे, बरोबर. मैदान कोणत्याही प्रकारचे असू शकते, असं चौरस पण मैदान असू शकतो, बरं का. पण आपल्याला इथं दिलेली आहे त्रिज्या दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला कळलं हा गोलाकार मैदान आहे, बरोबर. किती दिलेली आहे त्रिज्या? 14 मीटर. ते सूत्र, मैदानाचं सूत्र काय? पाय गुणिले आर स्क्वेअर. आर म्हणजे त्रिज्या, बरं का, लक्षात घ्या. पायची किंमत 3.14 आहे, पण आता आपण 3.14 घ्यायचं नाही, ते आपल्याला थोडं कॅल्क्युलेशनला पॉईंटमध्ये आन्सर येते, त्यामुळे आपण काय करायचं? पायचीच किंमत आहे 22/7 घ्यायचं, बरोबर. त्रिज्या किती दिलेली आहे? 14. 14चा वर्ग आहे म्हणून 2दा मी 14 गुणिले 14 करतो. डायरेक्ट वर्ग काढायला नको, कारण ह्या गोष्टी पुढे जाऊन कॅन्सल होतात. आता बघा 7 × 7, 7 × 2 = 14. ठीक आहे. आता बघा हे 2 गुणिले 22 किती झाले? 44. आणि इकडे राहिले 14. जर मी गुणाकार करायचं म्हणलं, 14 चोक 14 × 2 = 28, 14 × 3 = 42, 14 चोक 56. 56 म्हणजे 6 हातच्याले 5. आता बघा 14 चोक 56 आणि हे 5 किती? 61. म्हणजे 616. 616 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 62 नंबरचा. एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढ होईल? बघा आताच तुम्हाला वरील उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, क्षेत्रफळाचं सूत्र काय? क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले त्रिज्याचा वर्ग, बरोबर. आता हिने काय म्हणले? त्रिज्या दुपटीने वाढवली, बरं का. ही त्रिज्या जी आहे ही त्रिज्या दुपटीने वाढवली म्हणजे 2चा वर्ग किती? 4. म्हणजे चौपट होणार, बरं का मित्रांनो. जेव्हा दुपटीने दिलेला आहे त्रिज्याचा आपला वर्ग असतो म्हणून ही चौपट होणार. जर त्रिज्या आपल्याला चौपटीने म्हणले, चौपटीने वाढली, बरं का, म्हणजे काय? 4चा वर्ग म्हणजे किती वाढणार? क्षेत्रफळ 16 पटीने, बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. इथं काय आपलं चौपट झालेलं ना, म्हणून ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीपैकी कोणत्या जोडमूळ संख्याची बेरीज 144 वर्गमूळ आहे? बरोबर. आता या 2 गोष्टी विचारल्या आहेत. पहिला आपण 144 वर्गमूळ काढून घेऊ. 144 याचा वर्गमूळ किती रे? 12चा वर्ग असतो 144, म्हणजे 144चा वर्गमूळ किती? 12. आता ही 12 जी संख्या आहे ती कोणत्या संख्येची जोडमूळ म्हणणे? आता जोडमूळ संख्या माहीत असण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असतात. मूळ संख्या म्हणजे काय? त्याच संख्येला त्याच संख्येने भाग जाणार आहे. आणि लगतच्या 2 ज्या संख्या असतात ना मूळ संख्या, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो, बरोबर. म्हणजे आता कसं बघा, 1 3, 3 5, 5 7 असे हे जोडमूळ संख्या आहेत. बघा ह्याला हे 3ला 3नच भाग जाणार, 5ला 5, 7ला 7नेच भाग जाणार ना, म्हणजे हे मूळ संख्या आहेत. म्हणजे आता आपल्याला 12 पाहिजे. आपल्याला काय वर्गमूळ किती आले? 12 आले, बरोबर. म्हणजे 12 म्हणजे कुठली वर्गमूळ संख्या आहे तर मला लगेच दिसते 5 आणि 7ची बेरीज म्हणजेच 12 आहे ना. आणि आपल्या ऑप्शन मध्ये पण आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून हे 3 नंबर आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय? 9 9 9 9 4 वेळा 9 दिले, बेरीज 3 वेळा 9 अधिक 2 वेळा 9 अधिक 9. काय बेरीज करायचं? सिंपली बेरीज करायचं आहे, सहज मांडून घ्यायचं आपण. 9 9 9 9 अधिक 3 9 अधिक 2 9 अधिक 9. काय नाही, सिंपली बेरीज करायचं आहे. 9 9 9 18, 9 3 27, 9 4 36, म्हणजे ही 4ची बेरीज 36 आली. 36ला आपण 6 लिहिणार, हातच्या 3. तर बघा
9 दुनी 18 आणि 9 त्रिक 27 आहे. 3ची बेरीज 27 आणि वर किती आहेत हातचा 3. 27 आणि 3 30. 30ला आपण 0 लिहिला आणि हातच्याले 3. बरोबर. आता इथं 9 आणि 9 18. 18 आणि 3 21. 21 म्हणजे 1 हातच्याले 2. आता बघा मित्रांनो, असे जे लॉंग टर्म आपल्याला बेरीज दिलेलं असते. आता आपले शेवटचे 3 आकडे तर आलेत बरं का, तेव्हा आपण ऑप्शन चेक करायचं शेवटची संख्या आपल्या 3 कुठे जुळत आहेत बघा. 106 कुठं आहे, इथं नाही, इथं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन हेच असणार आहे आन्सर. पुढे तर नाही आहेत 106, इथं 006 दिलेलं आहे. पण तुमच्या एक कन्फर्मसाठी मी करून देतो तुम्हाला पुढं. आता बघा इथं काय 9 अधिक 2 11, म्हणजे बघा आलाच तोच आन्सर आहे आपला 111 06, म्हणजे ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर. आता पुढचा क्वेश्चन बघा, मालिकेचा प्रश्न आहे, अक्षर मालिका. काय करायचं मित्रांनो अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये. आता आपण एक तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथं अक्षर मालिका मांडून टाकतो ABCD. ABCD EFGH IJKL M. आता M पासून इथं उलट लिही NOPQRSTUVXYZ. नंबरिंग देऊ. बावीस 23 24 25 आणि 26. बरं का. तर काय लॉजिक दिलं बघा या गणितामध्ये. DL, डीचं नंबर किती आहे 4, Lचं किती आहे 12, 4 आणि 12 किती 16. आता बघा खाली Pला 16 दिलेलं आहे. म्हणजे काय केलं, वरच्या 2 संख्येच्या बेरजेचे जे नंबर आहे त्या नंबरचा जो अल्फाबेट आहे तो खाली दिलेला आहे. सेम पुढे बघूया. G आणि N. G किती नंबरला आहे 7, N किती 14, 7 आणि 14 किती 21. बरोबर. आता 21 नंबरला इथं काय U आलं, लॉजिक बरोबर आहे. तर पुढे बघा F कितीला आहे 6, R कितीला आहे 18, 6 आणि 18 किती 24. 24 नंबरला कुठला असायला पाहिजे, तर 24 नंबरला आपला काय X, म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. तर नेक्स्ट मिसिंग टर्म बघा, नेक्स्ट 66 नंबरचा. तर काय दिले 2 5 13 29 आणि क्वेश्चन मार्क. तर बघा मित्रांनो इथं लॉजिक काय लावलेलं आहे, मूळ संख्याचा कन्सेप्ट आहे. मूळ संख्याचा बघा, आता 2 आणि 3 मध्ये 2 आणि आपलं 5 मध्ये 3 ही एकच मूळ संख्या आहे. बरोबर. तसं आता पुढे बघा 5 आणि 13च्या मध्ये 2 मूळ संख्या आहेत. कोणत्या 7 आणि 11. तसंच 13 आणि 29 मध्ये बरं का 3 मूळ संख्या आहेत. 3 मूळ संख्या कुठल्या 17 19 23. म्हणजे बघा मूळ संख्येचे गॅप बघा, 1चा गॅप मूळ संख्येचा, 2चा गॅप, 3चा गॅप, म्हणजे पुढे जे येणार आहे त्याच्यामध्ये 4चा गॅप पाहिजे. म्हणजे 29च्या नंतर आपण जर मूळ संख्या पाहायला गेलं तर 31 37 41 43 ह्या 4 गॅप झाले. या गॅप सोडून पुढची संख्या कुठली येणार मग 47 है ना. म्हणजे 47 आणि 29च्या मध्ये 4 मूळ संख्या बरोबर बसतात. म्हणून आपला ऑप्शन नंबर जे आहे ना 47 राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 67. काय गटातनं बसणारा पर्याय निवडा. बरं का मित्रांनो. आता बघा इथं काय 8/3 8/5 8/6 8/4. आता मला बघूनच कळतंय मित्रांनो, या 8ला मी जर भाग घातला खालील 4 न बघा 8/4 म्हणजे किती 2. तसे जर मी इकडे भाग घालायला गेलो 8/6 किती पॉईंट मध्ये उत्तर येणार 8/5 पॉईंट मध्ये 8/3 पॉईंट मध्ये, म्हणजे ही पूर्ण भागजागर संख्या आहे. त्यामुळे आपला ऑप्शन काय येणार आहे 8/4. डी ऑप्शन करेक्ट आहे. तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघा 68 नंबरचा. आता मी अक्षर मालिकेचा प्रश्न आहे ABCDचा अल्फाबेटचा. बघा इथं काय बँक बरोबर YZMP दिलेलं आहे. बँक बरोबर YZMP. बी म्हणजे काय इथं Y, म्हणजे बीच्या खाली Y. म्हणजे बघा लॉजिक मित्रांनो, मी खाली जे आहे ना अल्फाबेटचा जो क्रम आहे आधीच मांडून ठेवलेला आपल्या वेळ जाऊ नये म्हणून. आता बघा बीला Y म्हणजे बीच्या खालची संख्या मांडलेली आहे, एला Z म्हणजे याच्या खालची संख्या आपलं संख्या म्हणतो सॉरी अल्फाबेट मांडलेला आहे. सेम त्या पद्धतीने जर बघायला गेलं जी कुठे आपला जीच्या खाली काय टी असणार, टी मांडलं ठीक आहे. तर पुढे काय ओच्या अपोजिट काय एल म्हणजे विरुद्धला बरं का. एल कुठे आपला एलच्या विरुद्ध काय ओ, टीच्या विरुद्ध काय डब्ल्यू म्हणजे TLOW. कुठे आहे आपला TLOW ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. चला हे पुढे बघा गटातनं बसणारा शब्द ओळखायला सांगितले. इथं काय दिलेलं माहिती आहे का, धातू आणि अधातूचा प्रश्न आहे. हे 3 धातू आहेत आणि अधातू आहे म्हणून पारा बाजूला निघणार. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर आहे बरं का. काय नाही मित्रांनो 70 नंबर प्रश्नामध्ये बघा 70 मध्ये चौकोनाची संख्या विचारली, एकूण चौकोन किती म्हणले. काय नाही मांडून घ्यायचं 1 2 3 4 नंबरिंग करायचं बरं का. जेवढे आपले हे रकाने आहेत तेवढ्या रकान्यामध्ये नंबर टाकून द्यायचा आणि हे सर्वांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. बघा 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10
हे 10 आणि 5 15. 15 म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. इथं 15 बीट. आता बघा नेक्स्ट बघा ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधाचा प्रश्न आहे. माधुरीची आई कविताची आत्या लागते तर कविताची आई माधुरीच्या आईची कोण? बरं का मित्रांनो, आता बघा आपण काय दिले मांडून घेऊ. माधुरी लिहिले मी तर माधुरीची आई कविताची आत्या म्हणजे कोण रे? वडिलाची बहीण. म्हणजे कविताच्या इथं कविता लिहिलं मी साईडला, कविताचे वडील बरोबर, याची बहीण म्हणून ही आत्या ना. तर काय म्हणलं आपल्याला पुढं? कविताची आई म्हणजे तिची आई लिहिली मी. काय करायचं कधी पण जेव्हा पुरुष असतील तेव्हा आपण अधिक चिन्ह लिहायचं आणि जेव्हा स्त्रिया असतील तेव्हा वजा चिन्ह लिहायचं बरं का. एक समजण्यासाठी तुम्हाला मी आता पूर्ण वडील आणि आई वगैरे दिलेलं आहे. शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. पुरुष असले की अधिक आणि स्त्री असली की निगेटिव्ह चिन्ह. आणि जेव्हा दोघांमध्ये लग्नांचा संबंध असते तेव्हा गुणाकार चिन्ह आणि जेव्हा बहीण भावाचं नातं असतं तेव्हा बरोबर चिन्ह असं मांडून घेत जावं. म्हणजे सोपं तुम्हाला लवकरात लवकर सोडण्यासाठी सांगतोय मी तुम्हाला. तर काय म्हणले आता? कविताची आई माधुरीच्या आईची कोण? बघा आता हे काय, माधुरीची आई जी आहे त्याचा भाऊ कोण? त्याच्या भावाची बायको आहे. बघा इथं सरळ दिसतंय आईच्या भावाची बायको आहे. म्हणजे ह्याच्या आईची कोण लागणार? भावाची बायको म्हणजे कोण रे? वहिनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा 72. काय ना आपल्या लिप वर्ष विचारलेलं आहे मित्रांनो. ज्या संख्येला 4 पूर्णपणे भाग जातो, पूर्णपणे त्या संख्या म्हणजे लीप संख्या आणि त्यांचा भाग जो जाणार आहे ती इव्हन संख्या असली पाहिजे बरं का. हे महत्वाचे. आता इथं पहिल्याच ऑप्शनला बघितलं गेलं 16ला 4 जर मी भाग घातला 4 × 16 ह्याला भाग जातोच. म्हणजे हेच आपला लीप वर्ष असणार आहे. पुढे कन्फर्मसाठी तुम्हाला एक दाखवतो 1704. आता बघा 4 × 16 आला पॉईंटमध्ये उत्तर कॅन्सल. आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर नाही आला पाहिजे लिप इयरमध्ये. पूर्ण भाग घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 73 नंबरचा. घड्याळ वेळ. तर इकडे क्वेश्चन चिन्ह आहे दिशा. काय दिले बघा, आपली घड्याळ काय दाखवते आपल्याला? वेळ. तशी दिशा कोण दाखवणार? होका यंत्र हे यान आहे जे दिशा दर्शनासाठी आपण वापरतो. हे तुम्हाला जीएस मध्ये वगैरे पण क्वेश्चन येऊ शकतात. असले बारीक सारी गोष्टी आपल्याला माहित पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट क्वेश्चन. कौस्तुभ विराजपेक्षा लहान ओळीपेक्षा मोठे म्हणजे काय? लहान मोठे, सर्वात मोठा सर्वात लहान असं काय, असे या प्रकारमध्ये क्वेश्चन आहे. जसं दिलंय तसं मांडून घेऊ. बघा कौस्तुभ विराजपेक्षा लहान आहे म्हणजे विराज यापेक्षा मोठा आहे बरोबर, पण ओळीपेक्षा मोठा आहे. कौस्तुभ कोणापेक्षा मोठा आहे? ओळीपेक्षा बरं का. हे मोठं सिंबल आहे बरं का. ज्याच्याकडे दिशा गेलेली आहे ते मोठं कन्सिडर करायचं. केतकी ओळीपेक्षा मोठी आहे. आता बघा केतकी खाली मांडून घेतो समजण्यासाठी तुम्हाला. केतकी ओळीपेक्षा मोठी आहे आणि कौस्तुभपेक्षा लहान आहे. केतकी कौस्तुभपेक्षा लहान आहे म्हणजे कौस्तुभ त्याच्यापेक्षा मोठं आहे. कौस्तुभ ठीक आहे. तर आता बघा सर्वात लहान कोण म्हणले बरं का. तर मला सांगा मित्रांनो इथं ओळीपेक्षा कोण मोठे आहेत? केतकी. म्हणजे बघा याच्यावरून काय कळतंय सर्वात लहान जर बघायचं म्हटलं तर. आता बघा इथं ओवीला जर तुम्ही पाहिलं ओवीपेक्षा कोण? कौस्तुभ मोठा आहे, विराज पण मोठा आहे. ओवीपेक्षा केतकी पण मोठी आहे, कौस्तुभ पण मोठी आहे. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये ओवी सर्वात लहान आपल्याला डायरेक्ट दिसून येते. त्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. समजला मित्रांनो तुम्हाला मी काय म्हणतो? सरळ असं मांडून घ्यायचं. ज्याच्याकडे आपण दिशा दाखवलेली आहे तो मोठा पकडायचा आणि जे लहान त्यात काही कन्फ्युज व्हायचं नाही, बिंदास सोडवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 75 नंबरचा. जर घड्याळ 12 तासाऐवजी 8 ताशी केले तर 3च्या समोर कोणता अंक येईल? बघा बरं का मित्रांनो, जेव्हा 12चा घड्याळ असतो तेव्हा आपण जे घड्याळाचे 12 भाग करतो तसा आता 8 तासाचा म्हणल्यावर त्याचे 8 भाग करायला पाहिजे. कसं बघा, हा आपला घड्याळ आहे. घड्याळ नाही पण समजून घ्या तुम्ही. त्याचे आपण आता 8 भाग करणार आहे बरोबर. इथे ठीक आहे. 8 तासाचा घड्याळ आहे बरोबर. 8 1 2 3 4 5 6 7. तर काय म्हणलं आपल्याला? 3च्या विरुद्ध समोर कोणता अंक येईल? बघा आता बघा 1च्या विरुद्ध 5, 2च्या विरुद्ध 6, 4च्या विरुद्ध 8, तसं 3च्या विरुद्ध 7 म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर. 3 नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपल्याला एक याला काय म्हणतो आपण? हे आकृती मालिका आहे बघा. पहिल्यांदा इथे एक लाईन दिलेली आहे, मग 2 लाईन झाले, पुन्हा त्रिकोण झाला, पुन्हा इथे 4थी लाईन ऍड झाली. आता इथं पुढे एक 5वी लाईन ऍड व्हायला पाहिजे. 5वी लाईन कुठल्या साईडला ऍड व्हायला पाहिजे? इथे जेव्हा सिंगल लाईन होती तर त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरी लाईन तयार झाली बरोबर का. म्हणजे आता इथं आहे म्हणल्यावर याच्या ह्या साईडला लाईन तयार व्हायला पाहिजे. कुठे ऑप्शन मध्ये जर पाहिलं आपण इथे तर नाही आहे, इथं आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे.
मुलीच्या रांगेत कविताचा डावीकडून 9वा बरं का. तर ही कविता डावीकडून 9 आहे बरं का. 9 इथं म्हणजे ह्याच्या इकडं 8 मुली असणार. ठीक आहे. उजवीकडून 7वा इकडून 7वा म्हणजे ह्याच्या इकडं 6 मुली असणार बरोबर का उजवीकडून. ठीक आहे. तर त्या रांगेत मुली किती बघा मित्रांनो. इकडं 8 आहेत बरं का. इथं मध्ये कविता आणि इकडे किती आहेत 6 म्हणजे कविता दोन्हीकडून मध्ये आहे ना. कविताला आता आपण 1 कन्सिडर करू. 8 आणि 1 9. 9 6 किती 15 बरं का. आता ऐका तुम्ही याला डायरेक्ट पण सोडत आहे. तर मी तुम्हाला समजण्यासाठी मांडलं काय नाही. दोन्हीची बेरीज करायची. 9 अधिक 7 आणि वजा काय करायचं 1. कारण ही जी कविता असते दोन्ही बाजूंनी पण ती काउंटमध्ये येणार आहे. त्यामुळे वजा 1 करायचं. 9 अधिक 7 16 वजा 1 म्हणजे 15. म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला 15 आन्सर येते. ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 78. या चौकोनमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि एक मिसिंग टर्म दिलेली काढायचं. तर बघा मित्रांनो यात काय केलेलं आहे 22 वजा 5. 22 वजा 5 किती 17. या 17ची दुप्पट वर 34 केलेली आहे बरोबर. सेकंड आपण चेक करू तसंच आहे का. 34 वजा 6 म्हणजे किती 34 मधनं 6 गेले 28. 28च्या दुप्पट किती 28 56. बरं सेम लॉजिक इथं पुढे असणार आहे. तर आता आपल्याला इथली संख्या काढायची आहे बरोबर. आपल्याला किती दिले मित्रांनो इथे दुप्पट संख्या दिलेली आहे यांच्या वजाबाकीची. म्हणजे ही 78 आहे. ही त्या संख्येची वजाबाकीची दुप्पट असणार आहे. म्हणजे ह्याच्या निम्मे जर मी केले तर किती येणार 39. म्हणजे मला सांगा कोणत्या संख्येमधून 7 वजा केल्यावर 41 येईल 39 येईल. आता बघा 48 जर मी ऑप्शन घेतला 48 मधनं 7 गेले की किती 41 होते. म्हणजे आपली ही ऑप्शन येणार नाही. आता बघा 46 बघा 46 मधून मी जर 7 घातलं तर आपलं वजाबाकी केली 7ची तर आपला ऑप्शन येते 39. म्हणजे हा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आणि सोबतच तुम्हाला अजून एक पद्धत सांगतो. जेव्हा अशी काढायची असतील ना संख्या तुम्हाला एक्स मानून तर काय करायचं आपल्याला लॉजिक काय कळलेलं आहे एक्स बरं का. याला एक्स कन्सिडर करतो मी वजा 7. ह्या संख्येचा दुप्पट म्हणजे 78 असणार आहे बरोबर का. सोडून घ्यायचं 2 एक्स आत गुणलं मी 7 2 14 इकडे 78. आता तुम्हाला बेसिक नियम माहित आहे. इकडे वजा बायसाठी इकडे जाऊन ऍड होणार बरोबर. 2x बरोबर 78 अधिक 14 म्हणजे किती 80 92. 92 ची बेरीज ना मग इथं 2x आहे म्हणजे ह्याला जर भाग घातला मी खाली किती येईल 46. दोन्ही प्रकारे काढता येतं पण सहजासहजी असल्या गोष्टी आपण ऑप्शनवरून क्लिअर करायच्या. ओके ऑप्शन नंबर क बरोबर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 79 नंबरचा. त्रिकोण किती एकूण असं मोजण्यासाठी आपल्याला दिलेला प्रश्न. काय नाही सिंपली काय करायचं जेवढं बेस पकडायचे बघा बेसचे किती भाग गेले तेवढे आपण नंबरिंग करून घ्यायची 1 2 3 4 5 6 आणि काय नाही सिंपली ह्या सगळ्यांची बेरीज करायची किती 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. बघा आता बेरीज किती येणार बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 म्हणजे आपला ऑप्शन कुठे आहे राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 80 नंबरचा क्वेश्चन आहे. आता दिशादर्शक प्रश्न आहे बरं का. हे उमेश स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. बघा आता उमेश घरून निघतो बरं का. इथं तिथं घर आहे. घरून पूर्वेकडे निघाला 100 मीटर बरं ठीक आहे. त्या स्थितीत तो एकदा काटकोनातून उजवीकडे बघा काटकोनातून म्हणजे अशी काटकोनातून 90 डिग्रीमध्ये वळत असतो तो 90 अंशाच्या मध्ये उजवीकडून वळून 50 मीटर जातो. बरं 50 मीटर इथे गेला. नंतर तो काटकोनातून बघा आता काटकोनातून 90 डिग्रीमध्ये डावीकडे वळून 100 मीटर चालल्यावर शाळेत पोहोचला. म्हणजे इथे तिची शाळा आहे बरोबर. तर उमेशचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे बघा मित्रांनो. उमेशचं घर इथं आहे हे घर आहे इथं आहे शाळा बरं का. आता आपण हे दिशादर्शन तुम्हाला एक साईडला तुम्हाला समजण्यासाठी बेसिक लिहून देतो. दिशा बघा इथं उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम बरोबर. आता बघा इथं नैऋत्य ईशान्य आग्नेय वायव्य. बघा आता मला सांगा इथं शाळा आहे आणि इथं त्याचं घर आहे. बघा जर आता असं आपण जर बघायला गेलं तर ही दिशा कोणती विचारली ही ह्या साईडची म्हणजे ही दिशा आपली कुठली आहे वायव्य बरोबर. वायव्य म्हणजे ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. आता नंबर सिरीजचा पुढचा एक प्रश्न आहे बघा 81 नंबरचा. तर काय लॉजिक 0 7 26 63 पुढे क्वेश्चन मार्क आहे. तर मित्रांनो बघा इथं काय केलेलं माहिती आहे का 1चा क्यूब वजा 1चा क्यूब म्हणजेच घन बरं का. 1चा घन वजा 1 2चा घन वजा 1 म्हणजे 1चा घन म्हणजे 1 वजा 1 म्हणजे 0 आला बरं का. 2चा घन 8 वजा 1 म्हणजे किती 7. तसंच 3चा घन
वजा 1, 3चा घन किती 27 वजा 1 म्हणजे 26. सेम इथंच केलेलं आहे 4ला. तसं आता आपण 5चं बघू डायरेक्ट पुढची संख्या. 5चा घन किती 125 वजा 1 म्हणजे किती 125 वजा 1 124 म्हणजे ऑप्शन नंबर 3 राईट आन्सर आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जे आहे ना सर खूप जणांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जे आता आगामी पोलीस भरतीचे जे पेपर आले ते सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम उपयुक्त हा व्हिडिओ आहे. आणि जी बॉम्बे महानगरपालिका त्यासाठी पण हा उपयोगाचा व्हिडिओ आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. ओके, धन्यवाद.